हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, सोन्याचे दागिने तयार करताना त्यात कोणता धातू मिक्स केला जातो? ऑप्शन ए तांबे, बी ॲल्युमिनियम, सी प्लॅटिनम, डी लोह. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तांबे. सोने हे एक निंदनीय धातू आहे आणि सोने हा अत्यंत मऊ आहे, म्हणून इतर धातूंमध्ये मिसळल्याने दागिने बनविण्यासाठी त्याचा वापर अधिक मजबूत होतो. म्हणून दागिने बनवताना सामान्यतः तांबे किंवा चांदीचा वापर केला जातो. प्रश्न दुसरा आहे, भारताचे संविधान कोणी लिहिले? ऑप्शन ए आचार्य विनोबा भावे, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी लोकमान्य टिळक, डी महात्मा गांधी. फ्रेंड्स, तुमची किती उत्तरं बरोबर येतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. हे संवैधानिक वर्चस्व प्रदान करते, संसदीय वर्चस्व नाही, कारण ते संसदेऐवजी संविधान सभेने तयार केले होते आणि लोकांद्वारे त्याच्या प्रस्तावनेत घोषणेसह स्वीकारले गेले होते. प्रश्न तिसरा आहे, असा कोणता पदार्थ आहे जो हजारो वर्ष टिकतो? ऑप्शन ए पनीर, बी केळी, सी मध, डी कॉफी. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध. मध हे हायग्रोस्कोपिक आहे. याचा अर्थ हवेतील आर्द्रता शोषून घेते, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीवांना वाढणे कठीण होते. या व्यतिरिक्त मधामध्ये अनेक नैसर्गिक संरक्षक असतात, जे जीवाणू आणि बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करतात, जसे की हायड्रोजन पेरॉक्साईड, आम्लता आणि पाण्याची क्रिया कमी करण्याचे काम करते. प्रश्न चौथा आहे, भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते? ऑप्शन ए पंजाब, बी उत्तर प्रदेश, सी गुजरात, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. गुजरात हे भारतातील शेंगदाण्याचे सर्वात मोठे उत्पादक आहे. हे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेतले जाते. गुजरात व्यतिरिक्त पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये देखील भुईमुगाच्या शेंगांची लागवड केली जाते. शेंगदाणे हे प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. प्रश्न पाचवा आहे, कोणत्या देशाला उगवता सूर्य असे म्हटले जाते? ऑप्शन ए नॉर्वे, बी जपान, सी ब्रिटन, डी भारत. उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान. जपानला उगवत्या सूर्याची भूमी असे म्हटले जाते, कारण जपान या देशामध्ये सूर्य उगवतो त्याच्या अगदी जवळ आहे असे मानले जाते. प्रश्न सहावा आहे, कोणत्या देशात सर्वात प्रभावशाली संस्कृती आहे? ऑप्शन ए रूस, बी चीन, सी अमेरिका, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका. संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हे उत्तर अमेरिकन राष्ट्र आहे. जगातील सर्वात प्रबळ आर्थिक आणि लष्करी शक्ती आहे. त्याचप्रमाणे त्याच्या सांस्कृतिक छाप जगभर पसरलेला आहे.
ज्याचे नेतृत्व त्याच्या लोकप्रिय संस्कृतीने संगीत, चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये केले आहे. प्रश्न 7 आहे, अंधारात कोणता पक्षी स्पष्ट बघू शकतो? ऑप्शन ए मोर, बी फ्लाइंग बर्ड, सी घुबड, डी शहामृग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी घुबड. घुबड हा रात्रीचा पक्षी आहे. त्याच्या डोळ्यातील पडद्यात कमी शंकू आणि जास्त दांडके असतात, म्हणून तो रात्री चांगले पाहू शकतो, परंतु दिवसा नाही. रॉड कमी प्रकाशाच्या वातावरणात काम करत असल्याने घुबड रात्री स्पष्ट बघू शकतो. फ्रेंड, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. प्रश्न 8 आहे, प्लास्टिकवर बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, बी न्यूझीलंड, सी गुजरात, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी न्यूझीलंड. सुपरमार्केटमधील प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांवर बंदी घालणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला देश बनला आहे. प्रश्न 9 आहे, भारतातील स्वर्ग कोणते राज्य आहे? ऑप्शन ए आसाम, बी पंजाब, सी जम्मू काश्मीर, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर प्राचीन काळापासून त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून त्याचे वर्णन केले गेले आहे. हे भारतातील सर्वात नयनरम्य राज्यांपैकी एक आहे. विविध राज्यांमध्ये स्थलाकृती आणि संस्कृतीसह हिमालय पर्वतरांगांच्या शिखरांवर हे बसलेले आहे. प्रश्न 10 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त व्हॉट्सअप वापरले जाते? ऑप्शन ए स्वीडन, बी रूस, सी तिबेट, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत. जगामध्ये भारतानंतर ब्राझीलमध्ये सर्वात जास्त लोक व्हॉट्सअपचा वापर करतात. ब्राझीलमध्ये 120 मिलियनपेक्षा जास्त लोक रोज व्हॉट्सअप वापरतात. तर भारतात जितक्या लोकांकडे मोबाईल आहेत त्यातील जवळजवळ 90% लोक हे व्हॉट्सअप ॲप वापरतात. व्हॉट्सअप ॲपवर दररोज 10 करोडपेक्षा जास्त व्हिडिओज शेअर केले जातात. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.